तुम्हाला माहिती आहे का, मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर नेमकं कोणी आणि का बांधलं? मुंबईच्या प्रभादेवी स्थित हे मंदिर सरकारी नोंदणीनुसार तब्बल 200 वर्ष जुने आहे. हे मंदिर नेमकं कुणी आणि का बांधलं? तर लक्ष्मण विठू पाटील आणि देवबाई पाटील नामक एक जोडपं होतं. लग्नाला अनेक वर्ष होऊनही त्यांना मूल होत नव्हतं. त्यांनी औषधोपचार घेतले, उपास तापासही केलेत, पण काहीच गुण येईनात. पाटील दाम्पत्य गणपती बाप्पाचे निस्सीम भक्त होते. ते बाप्पाला शरण गेले. त्यांनी बाप्पाला नवस केला की आम्हाला पुत्रप्राप्ती झाल्यास आम्ही तुझं एक मंदिर उभारू. बाप्पा नवसाला पावला आणि त्यांना मूल झालं. पाटील दाम्पत्याने नवस केल्याप्रमाणे मुंबईच्या प्रभादेवी येथे गणपती बाप्पाचं मंदिर बांधलं, ज्यात उजव्या सोंडेच्या बाप्पांच्या मूर्तीला काळ्या पत्थरात कोरलेलं होतं. मूर्तीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धीसुद्धा आहेत. या मूर्तीवर प्रथम अभिषेक झाला तो दिवस होता 19 नोव्हेंबर 1801. हाच दिवस मंदिर स्थापनेचा दिवस मानला जातो. लोक या बाप्पाकडे प्रार्थना नवस करू लागले आणि मनोभावे केलेल्या प्रार्थनांना बाप्पा पाहू लागला. पुढे हेच मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर म्हणून प्रसिद्ध झालं. आजपर्यंत इतिहासात सिद्धिविनायकाचरणी केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. बाप्पा 100% सर्वांनाच पावतो. तुम्हाला श्री सिद्धिविनायकाचा काही अनुभव असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती शेअर करायला विसरू नका. ओम गंग गणपतये नमः.